महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत BA BCom BSc प्रथम द्वितीय तृतीय आणि PG प्रथम द्वितीय तसंच विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा 27 मे 2026 ते 10 जून 2026 या कालावधीत संपन्न होणार आहेत। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नांदेड विभागीय केंद्र नांदेड यांच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे बोगस विद्यार्थी बसवणं, कॉपी करू देण्यासाठी पैसे देणं, पेपर संपल्यानंतर पेपर लिहिणं, परीक्षा केंद्रावर कसल्याच प्रकारची सुविधा नाहीत, पिण्याचं पाणी नसणं आणि आपल्याच मर्जीतील परीक्षा केंद्रावर आपल्या सोयीच्या वरिष्ठ परीक्षकाला पाठवून त्या ठिकाणी संस्था चालकासोबत समन्वय करून विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसा वसूल केला जात असल्याचं समजतंय। परीक्षार्थी नोकरी करणारे प्रमोशनसाठी विद्यार्थ्यांकडून 1 लाख रुपये घेऊन बऱ्याच परीक्षा केंद्रांवर पेपर लिहून देऊन आर्थिक लाभ मिळवताना दिसून येत आहेत। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत गुणवंत विद्यार्थी तयार केले जातात, पण जे विद्यार्थी अभ्यासू आहेत त्या विद्यार्थ्यांवर एक प्रकारे मोठ्या प्रमाणावर अन्याय होत असल्याचं निदर्शनास येत आहे। सदरील विभागीय केंद्र प्रमुख यांच्या मनमानी कारभारामुळे आणि हुकुमशाहीमुळे संस्था चालकासोबत वरिष्ठ परीक्षकासोबत संगनमत करून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्षेत्राला कलंकित करणारं कृत्य केलं जात आहे। जिल्हाधिकारी यांनी सदरील प्रकरणी तात्काळ निर्णय घेऊन भ्रष्ट परीक्षा केंद्राची तात्काळ चौकशी करावी, आपल्या कार्यालयामार्फत भरारी पथकाची नेमणूक करण्याची मागणी केली आहे। कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी, चौकशी अंती सदरील दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात रिपब्लिकन सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील सोनसळे यांनी केलाय। या विषयावर आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वच जबाबदार आपले प्रशासन राहील असंही सांगण्यात आलंय। रिपब्लिकन सेनेच्या वतीनं ऑन कॅमेरा परीक्षा केंद्रावर भेट देण्यात येईल याची नोंद घेण्यासही सांगितलंय। सर, आज आपण नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे, काय विषय होता आणि आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? रिपब्लिकन सेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। या निवेदनामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने येणाऱ्या 27 तारखेला परीक्षा सुरू होणार आहेत। त्या परीक्षा कॉपी मुक्त झाल्या पाहिजेत, भयमुक्त झाल्या पाहिजेत। या ठिकाणी त्या परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपी मारल्या जाते, बोगस विद्यार्थी बसवल्या जातात, अशा अनेक तक्रारी रिपब्लिकन सेनेकडे आलेल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आलेली आहे की या मुक्त विद्यापीठाच्या सेंटरसाठी कलेक्टर ऑफिसच्या वतीने एक शिष्टमंडळ स्थापन करण्यात यावं आणि त्या ठिकाणी शाळेची पडताळणी करण्यात यावी अशी या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।